मी आणले भेळपुरी, ओली भेळ आणली आहे, जरा स्पायसी आहे. रुद्र नुसतं यातलं वेचून वेचून शेंगदाणे खातोय बघा, आणि खूपच फारच म्हणजे फारच तिखट आहे. या तुम्ही पण खायला. इट्स अ व्हेरी स्पायसी, यू नो. छान. ओके, तर तुम्ही बघू शकता मी इकडे बनवते खिचडी भात. साधा सिंपल बनवणार आहे. इकडे मी घेतले लसूण आणि कोथिंबीर, आणि मी हे टाकणार आहे, सोयाबीन टाकणार आहे. तर चला सुरू करूया फोडणी द्यायला. मस्त अशी मोहरी तडतडते, तर टाकायचा मस्त कढीपत्ता अँड लसणाची फोडणी. इट्स व्हेरी नाईस. इथे आहे रुद्र. रुद्र हाय कर बाबडे. काय झालं डोळ्यातनं पाणी काय येतंय तुझ्या? सर्दी झाली त्याला खूप. तर चला, लसूण तर लगेचच भाजतो. तुमच्याकडे जे जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही टाका. माझ्याकडे जे जे आहे मी ते टाकते. सो चला, आता आपण टाकूया सोयाबीन. मला अजून मेथीची भाजी काढायची. बघू शकता इथे भांडे घासलेले आहेत. मेथीची भाजी मी दुपारीच निवडून घेतलेली. आहा, मस्त अशी रंगत आलेली आहे, बघू शकता. हा, पप्पा खातोय म्हणतोय तो, आणि तोच अगोदर खाणार आहे कारण त्याला सोयाबीन फार आवडतं. बघू शकता. हे असं करायचं मस्त, आणि ह्यामध्ये ओतायचं पाणी. आपण यामध्ये ओतूया पाणी. पाणी ओतण्यापूर्वी आपण यामध्ये ॲड करूया कोथिंबीर. कोथिंबीर इज माय फर्स्ट प्रायोरिटी. मला खूप आवडते कोथिंबीर, तुम्ही बघू शकता. बोल. मला कुकिंग करताना कोथिंबीर अगोदर लागते. हा, हिरव्या भाज्यांमध्ये कोथिंबीर नाही लागत म्हणा. मसाले भात, नॉनव्हेज वगैरे, कट्टाची आमटी देते बाळा. झालं अगं, देते. ओके, चला आता रुद्राला देते आता पाणी. ह्याला मस्त असं उकळ येऊ द्या. आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. थोडासाच भात करणार आहे मी, कारण मी इथे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आपली आता मी भाजी पण फोडणीला देणार आहे. भाजीची पण सगळी तयारी झालेली आहे. तर चला सुरू करूया भाजीची रेसिपी. या मी कढई या साईडला ठेवली आहे, आणि इकडे शिजतोय आपला भात. बघू शकता कढईमध्ये ठेवलं आहे मी तेल तापत. ह्याच्यामध्ये मी फक्त 1.5 मिरच्या घेतल्या आहेत. रुद्र तिखट खात नाही, त्याच्या पप्पांना तिखट आवडतं. फोडणी मस्त अशी हलवायची. ह्यामध्ये आता आपण टाकूया हळद. लसूण जास्तच घ्यायचा मेथीला वगैरे अशा पालेभाज्यांना. मला आवडतो लसूण, रुद्राला पण आवडतो. रुद्र इथे खातोय लाडू, बघू शकता. तर चला आपण आता मेथी यामध्ये टाकूया. मी 2 पाण्यातून धुवून घेतली मेथी. खूप सुकलेली होती, म्हणलं जाऊ दे. दारावर आलेली बाई फिरत होते बिचारी, मला तिची अवस्था बघितली नाही. बाहेर पण छानच मिळते म्हणा मेथी 10 रुपयाने. जाऊ दे. 2 पेंड्या घेतल्या, खूप बारीक लागल्या मला. जाऊ दे, असो. तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवता का? मला नक्की कळवा. मेथीची भाजी तुम्ही कशी बनवता मला नक्की कमेंट करा. आता यामध्ये आपण टाकूया भिजवलेली मुगाची डाळ. बघू शकता.
मस्त अशी आता हलवायची मेथीची भाजी. याच्यामध्ये कांदा पण टाकतात फोडणीला. जसं तुम्ही लसूण फोडणीला दिला ना त्याचबरोबर कांदा पण टाकायचा लसूण फोडणी देऊन झाल्यानंतर. खूप छान लागतो. यामध्ये आता घालूया आपण मीठ. मीठ घातल्यावर भाजी कशी बारीक होते. मीठ कमीच घालायचं आहे. तुम्हाला वाटेल असं की भाजी एवढी आहे, अरे बापरे मग मीठ पण जास्त घातलं पाहिजे, असं काही नाही. मीठ तुम्ही कमी घाला, बरोबर त्या भाजीला पाणी सुटतं आणि ती भाजी अशी बारीक होते. बघू शकता. बघू शकता आपली भाजी कशी बारीक होत चालली. मस्त अशी कढईमध्ये बसली. आता ह्यावर ठेवूया आपण झाकण आणि मस्त अशी भाजी वाफलून देऊया. म्हणजे कसं भाजी पण शिजेल आणि मुगाची डाळ पण. काय बाळा, मी भात झालेला आहे आणि मेथीची भाजी पण ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर आता यामध्ये आपण ॲड करूया शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचा कूट मस्त हा भरभरून घालायचा. रुद्राच्या पप्पांना खूप आवडतो. बरं, पप्पांना नाही आवडत, रुद्राला आवडतो. मी काहीही सांगायला गेली ना त्याचा हा उलटा अर्थ काढतो रुद्र. मस्त अशी हलवायची. मस्त अशी शिजली भाजी की खूप छान लागेल. तर आपण आता ह्या भाजीला ठेवायची बाजूला. मस्त करायची चपाती. मग माझं जेवण रेडी आहे. बघा, मेथीची भाजीमध्ये कूट घातला तरी पण कूट दिसतोय का? मग ह्याच्यामध्ये मला अजून कूट घालावा लागेल. मग वाट कशाची बघताय? चला घाला बरं. आहा, घातला. भात पण मस्त शिजलेला आहे. चला आता चपाती करायला घेऊया पटापटा. तर आता आपली चपाती पण ऑलमोस्ट रेडी होणार आहे. बिकॉज मी नेहमीप्रमाणे सगळं चपात्या लाटून घेतल्यात. कारण किचन खूप बारीक आहे आणि मला इथे लाटून जमत नाही. त्याच्यामुळे मी आता खालीच बसून लाटण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि लवकरच आम्ही आमच्या दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहोत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाड्यानेच राहतो आम्ही. इकडे रूम मालकाला काम करायचं आहे. बाथरूम वगैरे बांधण्याचं आहे नवीन परत. त्याच्यामुळे चला बघू शकता तुम्ही. चपाती पण आपली मस्त अशी रेडी होते. भाजी झाली, भात झाला. कंटाळा आलाय खूप. काय करणार, कामं हे करावीच लागतात. माझे मम्मी पप्पा जर असते ना तर मला खूप आधार भेटला असता. माझे मम्मी पप्पा आता नाही आहेत या दुनियेमध्ये. आठवण तर येते, ऑब्वियसली कोणाला येणार नाही. जास्त आठवण मला माझ्या सासूची येते. म्हणजे जसं रुद्र पोटात राहिल्यापासून मला कळाले तसं सासूने माझ्यासाठी खूप म्हणजे खूप केले. खूप म्हणजे खूप. कोणाचीच सासू करणार नाही तेवढं माझ्या सासूने माझ्यासाठी केले. खूप मेहनत घेतली बिचारीने माझ्यासाठी, रुद्रसाठी. ती सध्या ह्या दुनियेत नाही आहे. माझ्या सासूला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. माझ्या मम्मीला आतड्यांचा अल्सर झाला होता. त्यामध्ये माझी मम्मी काय वाचली नाही. पप्पाने खूप प्रयत्न केले, खूप औषधे केली. पप्पांचं मम्मीवर जीवापाड प्रेम असल्यामुळे पप्पाही गेले. आठवण येतच राहील नेहमी त्यांची. जसजसे आयुष्यामध्ये प्रसंग येत राहतील, चांगले वाईट, तसतशी पप्पांची मम्मीची
माझ्या आईची, आई म्हणजे माझी सासू, त्यांची आठवण नेहमी येत राहील. सो बाय बाय, या जेवायला.